नमस्कार मित्रांनो, या 24 तासातील अपडेट मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC तर इन्फॉर्मेशन ब्राउचर जे तर ते पब्लिश करण्यात आलेलं आहे। सध्या तुम्हाला MCC वेबसाईटवर हे जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे तर हे डाउनलोड करायला मिळेल। यामध्ये नेमकी कोणकोणती माहिती देण्यात आलेली आहे तर यावर्षी जे काउन्सिलिंग सुरू होणार म्हणजेच 2024चं MBBS BDS आणि BSc नर्सिंग ऑल इंडियामधून ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांचं रजिस्ट्रेशन 14 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत ते विद्यार्थी करू शकतात। आता त्याच संबंधी जी माहिती आहे, जे नियम आहे तर हे या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये देण्यात आलेले आहे आणि जी पण काउन्सिलिंगची स्कीम आहे तर ती नेमकी कशी चालेल तर हे सगळं या ब्राउचरमध्ये आपल्याला बघायला मिळेल। बघा, सुरुवातीला तर इन्फॉर्मेशन फॉर कॅन्डिडेट दिलेली आहे। तर क्वालिफाईड अँड एलिजिबल कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू रजिस्टर्ड ऑन MCC वेबसाईट। जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता MCC या वेबसाईटवर। MCC वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करत असताना लक्षात घ्या, जरी समजा हा ऑल इंडिया कोटा असला तरी सुद्धा यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर त्याच्या चॉईस फिलिंग MBBS आणि BDSच्या करू शकता। MCC वर BMS नसतं, BHMS नसतं। MCC वर फक्त MBBS आणि BDS महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट कॉलेज येतात आणि इतर राज्यांतले सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज येतात। डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा या रजिस्ट्रेशनमध्ये इन्क्लूड होतात जर तुम्ही 2 लाख रुपये एवढं डिपॉझिट जर पे केलं तर। ओके, आता जर समजा आपण या इन्फॉर्मेशन बुलेटिनला व्यवस्थित जर का बघायला गेलो तर यामध्ये नेमकं काउन्सिलिंग कसं चालणार तर यासंबंधी एक डायग्राम देण्यात आलेली आहे। सुरुवातीला तर यामध्ये काही लिस्ट देण्यात आलेली आहे की नेमके कोणकोणते कॉलेजेस यामध्ये येतील। तर यामध्ये तुम्हाला सहज हे सगळं तुम्हाला वाचायला मिळेल। ज्यावेळेस आता आपण फ्लो चार्ट बघतोय, या ठिकाणी बघा फ्लो चार्ट फॉर काउन्सिलिंग प्रोसेस। सुरुवातीला तर तुम्हाला ऑनलाईन मेडिकल काउन्सिलिंगमध्ये MCC या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं आहे। बघा, www.mcc.nic.in या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता। नंतर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट ऑफ फीज करावी लागेल आणि सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा जमा करावं लागेल। बघा, तुम्हाला जर डीम्डमध्ये जर MBBS BDS करायचं असेल तर हे डिपॉझिट जे आहे तर हे 2 लाखांपर्यंत असतं। तुम्ही जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेजच्या चॉईस फिलिंग करणार आहात किंवा तुम्हाला एम्स कॉलेजमध्ये जायचं आहे, तुम्हाला जिपमरमध्ये जायचं आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं आहे तर डिपॉझिट हे थोडं कमी असतं। पण 2 लाख रुपये हे तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी जर जायचं असेल तरच पे करावं लागतं। तुम्हाला इतर कोणत्या डीम सोडून इतर कोणत्याही कॉलेजमध्ये जर का ॲडमिशन करायची असेल तर 2 लाख भरण्याचं तुम्हाला काम नाही, थोडंफार कमी डिपॉझिटमध्ये तुमचं काम होईल। डिपॉझिट नेमकं किती लागतं काय तर हे आपण या ठिकाणी बघूया। सबमिशन ऑफ चॉईसेस, बघा सुरुवातीला प्रोसेस कशी होणार ती बघा, रजिस्ट्रेशन होणार, पेमेंट होणार, त्यानंतर चॉईस सबमिट कराव्या लागतील। नंतर तुम्हाला चॉईस मॉडिफाय आणि लॉकिंगसाठी सुद्धा ऑप्शन मिळेल। म्हणजे तुम्ही ज्या पण चॉईसेस टाकलेल्या आहेत तर ऑटोमॅटिकली सुरुवातीला त्या लॉक नाही होणार, तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकता। म्हणजे तुमच्याकडनं जर चॉईस फिलिंग करताना काही चूक झाली तर यामध्ये तुम्हाला चेंजेस करायला संधी मिळते आणि नंतर मग चॉईसेस लॉक होतात। नंतर प्रोसेसिंग ऑफ रिझल्ट होते, म्हणजे थोडक्यात रिझल्ट लागतो आणि ज्यावेळेस समजा फर्स्ट राऊंड लागेल तर त्यावेळेस 2 प्रकारचे चान्सेस बनतील। फर्स्ट राऊंडमध्ये बघा, हा जो फर्स्ट राऊंड आहे तर यामध्ये नेमकं काय होणार तर एक तर तुम्हाला सीट मिळेल किंवा सीट मिळणार नाही। समजा तुम्हाला जर सीट नाही मिळाली तर तुम्हाला आफ्टर फर्स्ट राऊंड जे सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग सुरू होतील तर त्यामध्ये तुम्हाला जावं लागेल। आता बघा, जर तुम्हाला सीट मिळाली आणि तुम्ही जर का रिपोर्ट केलं अलॉटेड कॉलेजला, ओके, आता हा पहिला राऊंड फ्री एक्झिट असतो, लक्षात घ्या। तुम्हाला जर सीट मिळाली, तुम्ही जर जॉईन नाही जरी केली तरी सुद्धा चालते। आणि बघा, आता जर समजा तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये सीट मिळाली आणि बाकी सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज आहे तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण केल्या आणि तुम्ही कॉलेज जॉईन केलं तर तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर सुद्धा सेकंड राऊंडमध्ये विलिंगनेस फॉर्म सबमिट करून अपग्रेडेशनसाठी जाऊ शकता। बघा, यासाठी थोडं एक्सपर्ट काउन्सिलरची आवश्यकता असते। तुम्ही जर आतापर्यंत कुठे जॉईन झालेले नसाल तर नक्कीच एक तर तुमच्या भागातील एखादा काउन्सिलर जॉईन करा
विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको. आमची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर सध्या व्हॉट्सअपचं काउन्सिलिंग आणि ॲपचं काउन्सिलिंग दोन्ही प्रकारच्या काउन्सिलिंग आमच्या सुरू आहे. ॲपची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे. त्यामध्ये ऑल इंडियाचा सुद्धा काउन्सिलिंगचा एक वेगळा प्रोग्राम त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तुम्ही तो जॉईन करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा आमच्या जॉईन होऊ शकता. पण तुम्ही जर व्हॉट्सअपची काउन्सिलिंग अगोदर घेतलेली असेल तर परत ॲपला जॉईन करायचं काम नाही. बघा, जर तुम्ही फ्री एक्झिट घेतलं तर तुम्ही अलॉटेड कॉलेजला जायचं काम नसतं. ओके, फ्री एक्झिट घेतलं तर. पण जर समजा तुम्ही तुमचं अलॉटेड कॉलेज जे तर या ठिकाणी विलिंगनेसचा फॉर्म जर का दिला तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येतं. पण जर समजा तुम्ही रिटेन्शन जर द्यायसाठी जर इच्छुक असाल तर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी करावं लागेल. हा झाला तुमचा फर्स्ट राऊंड. फर्स्ट राऊंडमध्ये जे पण विद्यार्थी ॲडमिशन घेतील, सेकंड राऊंडमध्ये त्यांना नवीन चॉईस फिलिंग करायला मिळतील. आणि ज्यांनी समजा ॲडमिशन केलेली नाही फर्स्ट राऊंडमध्ये किंवा नंबरच लागलेला नाही तर ते सुद्धा विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकतील. तर ही जी प्रोसेस आहे तर ही प्रोसेस तुमच्या समोर दिसते. यामध्ये प्रत्येक राऊंडनुसार काय काय आहे तर हे सगळं देण्यात आलेलं आहे. बघा, इथं सुद्धा एक्झिट देण्यात आलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये वाचायला मिळेल. व्हिडिओ थोडा खूप मोठा होऊ शकतो तर त्यामुळे एक सविस्तर नंतर व्हिडिओ यावर आपण बनवणारच आहे. पण आता यामध्ये इंडेक्समध्ये काय काय दिलेलं आहे बघा. नीट काउन्सिलिंग जी आहे तर ती 11 नंबरच्या पेजवर आहे. रोल ऑफ MCC 12 नंबरच्या पेजवर आहे. ऑल इंडिया कोटा हे 13 ते 15वर आहे. तर हे सगळे जे तुम्हाला या PDF मध्ये दिलेलं दिसतं ते हे तुम्ही एकदा रीड करू शकता. हे खूप सोप्या पद्धतीनं या ठिकाणी जर का तुम्ही रीड केलं म्हणजे व्यवस्थित जर का समजून घेतलं तर खूप सोप्या पद्धतीनं हे समजतं. फक्त तुम्हाला याला काळजीपूर्वक रीड करावं लागेल. यावर एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा अजून आपण बनवूया. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जर समजा आपण याच्या फीजबद्दल माहिती जर का घेतली, या ठिकाणी एक सहज आपण टाईप करूया की फीज जर का आपण सर्च केली तर फीजबद्दल काही माहिती या ठिकाणी उपलब्ध आपल्याला लगेच होईल का. तर बघा, हे जे तर यामध्ये आपल्याला फीजबद्दल काउन्सिलिंग फीजबद्दल जी माहिती आहे तर ती आपल्याला जवळपास 50 आणि 51 नंबरच्या पेजवर देण्यात आलेली आहे. असं या ठिकाणी दिलेलं आहे काउन्सिलिंग फीजबद्दल माहिती. तर तुम्ही लगेच त्या फीजवर जाऊन किती काउन्सिलिंग फीज आहे काय हे सगळं तुम्ही बघू शकता. आणि जे पण रिफंड वगैरे आहे तर ही सगळी पॉलिसी जी आहे तर ही एकदा नक्की वाचून घ्याल. म्हणजे नंतर पुढं असं व्हायला नको की तुम्हाला माहिती नव्हतं. बघा, हे ऑल इंडिया कोटा यामध्ये नेमकं नॉन रिफंडेबल किती, रिफंडेबल किती. बघा, यामध्ये जर तुम्ही नॉन रिफंडेबल 1000चं रजिस्ट्रेशन केलं तर 1000 रुपये कोणाला लागतील. जर तुम्ही UR आणि EWS मध्ये असाल तर म्हणजे तुम्ही जनरलमध्ये असाल तर तुम्हाला 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीज लागेल. आणि जर सपोज आता तुम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे तर UR मधून म्हणजे थोडक्यात कॅटेगरीमधून न करताना तुम्हाला UR मधून रजिस्ट्रेशन करायचं 1000 रुपये लागतील. पण तुम्ही जर का SC ST OBC मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये द्यावे लागतील आणि हे वापस येत नसतात, नॉन रिफंडेबल असतात. आता सिक्युरिटी डिपॉझिट नेमकं किती लागतं बघा. जर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचे असेल 10,000 रुपये एवढं डिपॉझिट लागतं. UR आणि EWS वाल्यांना जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 5,000 रुपये एवढं डिपॉझिट असतं. ओके, पण हे कोणासाठी, गव्हर्नमेंट कॉलेज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज या कॉलेजेससाठी हे 10,000 रुपये डिपॉझिट, 5,000 रुपये डिपॉझिट असतं. AFMC म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्याला कॉलेज आहे. ओके, पण जर समजा तुम्हाला डीम्डमध्ये ॲडमिशन करायची तर डीम्डसाठी तुम्हाला 2 लाख रुपये एवढं डिपॉझिट द्यावं लागतं. थोडक्यात जर तुम्ही ओपनमध्ये असाल, तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज करायचे आहेत, बाकी दुसरे कोणतेच कॉलेज नको, तर तुमचं जे पण फी स्ट्रक्चर तयार असायला पाहिजे फॉर्म भरताना तर ते तुम्हाला 11,000 रुपये तयार ठेवायचे. 11,000 कसे, तर यामधले 1,000 जे तर हे रजिस्ट्रेशनमध्ये गेले आणि 10,000 रुपये जे तर हे तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं, ते वापस येईल. तुम्ही जर SC ST OBC मध्ये असाल, कारण VJNT सगळ्या OBC मध्ये येतात, तर तुम्हाला 5,500 रुपये लागतील. ओके, 5,500 का, तर 500 रुपये तुमचे रजिस्ट्रेशनमध्ये गेले आणि 5,000 रुपये तुमचं डिपॉझिट झालं. तर हे सर्व असं या पद्धतीनं चालणार आहे. आणि नेमके राऊंड कसे असतील काय याबद्दल सविस्तर अपडेट आपण वेळोवेळी घेऊयाच. या ठिकाणी आज आपण थांबूया. ओके, बाय.